नमस्कार सर्व माझ्या भावंडांनो आणि बहिणींनो, भूषण स्टॉकवाला फाउंडर आणि सीईओ digibusinessbazaar.com आणि स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतःकरणातून स्वागत करतोय उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या व्हिडिओमध्ये. एका ट्रेडरसाठी त्याच्यासाठी आयुष्यामधला सर्वात मेन दिवस असतो एका वर्षामध्ये. एक असतो बजेट, जो की 1 फेब्रुवारीला येतो आणि एक असतो मित्रांनो इलेक्शन. ओके, सो उद्या 1 फेब्रुवारी आहे आणि उद्या बजेट आहे मित्रांनो. ओके, तर तिथे सर्वांचा ट्रॅप होणं सुरू होऊन जातो मित्रांनो मार्केटमध्ये. ओके, डेफिनेटली बजेटला कसं ट्रेड करायचं, काय करायचं, मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. इथे बघा, तर मित्रांनो उद्या 9:15 मार्केट ओपन होईल. ओके, आणि उद्या युनियन बजेट आहे मित्रांनो. फायनान्शियल मिनिस्टर जे आहे मित्रांनो, फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन मॅडम, ते बजेट देतील मित्रांनो. आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे आपल्या मार्केटवर उद्या येऊ शकतो मित्रांनो, राईट. सो 9:15 11 वाजता बजेट सुरू होईल आणि मेन जो मोमेंटम आहे ना मित्रांनो, तो 12च्या नंतर सुरू होईल. 12 ते 3च्या मध्ये मोमेंटम होईल. ओके, मोमेंटम झाला तर झाला, नाही तर नाही झाला मित्रांनो. ओके, कारण की कधी कधी असं होतं की मोमेंटमच होत नाही. ओके, सो तुम्हाला मी जस्ट प्लॅन देतो बँक निफ्टीमध्ये आपण काय करू शकतो. जे पण नवीन विद्यार्थी आहे, ज्यांनी आतापर्यंत कधी मार्केट बघितलंच नाही, त्यांनी जे सुद्धा पेपरवर पेन कागद घेऊन नुसतं मार्केटला बघा, ट्रेड करू नका. कारण की एका एका मिनिटाची कॅन्डल 100 200 पॉईंटची बनते. आपण एक दिवस पैसे कमवायला नाही आलेलो आहे. आपण 365 दिवस रोज ट्रेडिंग करून पैसे कमवायला आलोय. उद्याच्या दिवशी जर काही चुकी केली, लॉस केला, पूर्ण कॅपिटल उडून टाकला, अशा गोष्टी कोणी युट्यूबच्या व्हिडिओमध्ये सांगत सांगत अजिबात नाही. पूर्ण हे करून उडून टाकला पैसे, तर तुमच्याकडे उद्या परवा पुढच्या महिन्यात ट्रेड करायला पैसेच राहतील नाही, मग काय कराल मला सांगा. ओके, त्यामुळे माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण एक दिवस पैसे कमवायला नाही आलोय, आपण 30 दिवस 365 दिवस रोज वर्षभर पैसे कमवायला आलोय. आणि इथं ट्रेड जर तुम्हाला कुठला विकत घ्यायचा आहे, तर तुमच्या अकाउंटमध्ये कॅपिटल पाहिजे, मुद्दल पाहिजे मित्रांनो. आणि तीच जर तुम्ही उद्याच्या दिवशी उडून टाकली, तुम्हाला एक्सपिरियन्स नाहीये, तुम्ही नवीन ट्रेडर आहे, कोणाचा युट्यूब व्हिडिओ बघून काय करताय, ओके, तर प्रॉब्लेम मध्ये तुमचे पैसे उडून जातील मित्रांनो. ओके, कारण उद्या भयानक क्रेझी व्हॉलॅटिलिटी असते मार्केटमध्ये, कारण की बजेट आहे त्यामुळे. सो उद्या मी कसं ट्रेड करायचं थोडक्यात तुम्हाला प्लॅन सांगतो मित्रांनो. जे नवीन विद्यार्थी आहे, जे आतापर्यंत ट्रेड वगैरे करतच नाहीत, त्यांनी अजिबात उद्या मार्केटमध्ये ट्रेड करू नका. सर्वांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो, कारण की उद्या भयंकर व्हॉलॅटिलिटी असणार आहे मार्केटमध्ये. हा, मार्केट 2000 पॉईंट वर जाऊ पण शकतं, 90% चान्स आहे. ओके, पण तुम्हाला कुठं, तुम्ही आतापर्यंत कधी ट्रेड केलेलंच नाही. ओके, आणि तुम्ही करताय मित्र, तो खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, सर्व गोष्टी सांगायच्या आहेत. ओके, अजिबात याला निगेटिव्ह फीडबॅक म्हणून नका घेऊ, तुमच्या चांगल्यासाठी सांगत आहे मित्रांनो मी. ओके, मी सुद्धा एवढ्या वर्षापासून दर बजेटमध्ये बसून ट्रेड मारलेले मित्रांनो, बघितलेले बजेट मी. बजेटच्या दिवशी काय होतंय मला माहिती आहे मित्रांनो. ओके, तर तुम्हाला अजिबात, जे ट्रेडर आहेत सुंदर पद्धतीने ट्रेडिंग करतात, ते प्रॉफिटच्या पैशाने ट्रेड करू शकतात. ओके, नाहीतर मग आणि जे नवीन लोक आहेत, ज्यांनी आता ट्रेड केले नाही, पैसे नाही कमवत आहे, 1000 2000 कमवण्याची याच्या अपेक्षाने मार्केटमध्ये येत आहेत, आणि ते बजेटमध्ये ट्रेड करताय, 20,000 आणले 20च्या 20 उडू शकतात मित्रांनो उद्या, जर तुम्हाला स्टॉप लॉस पण लावता येत नाही, टार्गेट पण येता येत नाही, एंट्री घेता येत नाही, एक्झिट घेता येत नाही. ओके, उद्या इंडिकेटरवर ट्रेडिंग नसते मित्रांनो. ही लाईन गेली वरती की इंडिकेटर बाय सेल सांगितलं असे नसते. उद्या प्राइस ऍक्शन पण नसते, उद्या सेंटिमेंटवर ट्रेडिंग असते मित्रांनो. ओके, तर मी जे गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा दादा. इथे जर पाहिलं तर इथे मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट लेवल एक ही आहे. ओके, मी स्वतः, ओके, मी कुठं ट्रेड करणार हा प्लॅन तुम्हाला सांगत आहे मी एज्युकेशनल पर्पजसाठी. माझा जो प्लॅन आहे मित्रांनो, मी उद्या सकाळी 12च्या नंतरच मार्केटमध्ये ट्रेड एक्झिक्यूट करणार. माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये आलं जॉबवाला म्हणा, 3-13-9-11 मध्ये आला म्हणा, आमच्या VIP बॅचच्या स्ट्रॅटेजीमध्ये आलं म्हणा. ओके, तर मी 12च्या नंतर ट्रेड मारणं सुरू करणार आहे, तोपर्यंत काही ट्रेड करणार नाही आम्ही. ओके, कारण की त्याच्यानंतर फक्त व्हॉलॅटिलिटी होते मित्रांनो. नवीन लोक बजेट बजेट म्हणून कॉल पुट बाय कॉल पुट बाय कॉल पुट बाय करतात आणि अडकतात मित्रांनो. त्यामुळे माझा प्लॅन जर पाहिला आपण, तर मी 12च्या नंतरच मार्केट ओपन करून बसणार. हा, त्याच्या आधीपासून मी न्यूज चॅनलवर जे आहे ते पूर्ण बजेट ऐकणार मित्रांनो. मी इंग्रजीमध्ये असतं ते, पण मी ट्रेड ऍक्च्युअल मध्ये 12च्या नंतरच घेणार मार्केटमध्ये. ओके, 12 ते 3च्या मध्ये, ते पण माझ्या मनानुसार मार्केट झालं, सर्व झालं तर ट्रेड घेणार मी. ओके, नाही तर मी ट्रेड करणार नाही मित्रांनो. बजेटच्या नेक्स्ट डे सुद्धा मोमेंटम येतो, त्या दिवशी आपली नॉर्मल ट्रेडिंग सुरू ठेवणार मित्रांनो मी. ओके, सर्वांना समजलं का? ओके, तर इथे जर पाहिलं तर उद्या जर ही लेवल जर खाली गेली ना मित्रांनो मार्केटमध्ये, बघा आता मार्केटमध्ये ही लेवल तुटली, 45,750 ची लेवल तुटली मित्रांनो, तर इझिली मार्केट जे आहे ते 45,000 येईल. आणि 45,000 पण मार्केट जर तोडलं मित्रांनो, तर इझिली मार्केट जे आहे 44,500 आणि 44,000 मार्केट येऊ शकतं. ओके, बजेट कसा येतो याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही सुद्धा
निर्मला सीतारामन मॅडमचं सर्व ऐका मित्रांनो, बजेट वगैरे. ओके, आणि लर्निंग पर्पजसाठी जे आहे सर्व समजून घ्या, कशाला किती बजेट आहे. मग तुम्ही डोकं लावा, ओके असं आहे, असं आहे, तसं आहे. ओके, उद्याचं मार्केट, जे नवीन विद्यार्थी आहे, पैसे कमवण्याची इच्छा, उद्याचं मार्केट मिस करू नका मित्रांनो. भलाही तुम्ही ट्रेड करा की नका करू, पण मार्केटमध्ये 15 मिनिट किंवा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावून बँक निफ्टी, निफ्टी आणि निफ्टी फायनान्स हे इंडेक्स बघा मित्रांनो. तुम्हाला एवढं समजेल ना मित्रांनो मार्केट उद्याच्या दिवशी, की काय सांगू तुम्हाला. उद्या गंध पावडर करून 8 वाजताच बसून जा, 3:30 पर्यंत बसा उद्या. ओके, मी सर्वांना सांगतो, पेन कागद घेऊन बसा. तुम्हाला एवढ्या गोष्टी शिकायला भेटेल बजेटमध्ये मित्रांनो मार्केटच्या, की जे की तुम्ही नॉर्मल डेजमध्ये शिकू नाही शकत. मार्केटमध्ये जर वर जायचंय दादा, तर 46,300, 46,300च्या वरती मार्केटला जावं लागेल. तर इझिली मित्रांनो मार्केट 46,500 आणि 47,000 पर्यंत पण इझिली मित्रांनो जाऊ शकतं. 47,000 किंवा 48,000 पर्यंत पण मार्केट जाऊ शकतं मित्रांनो उद्या. ओके, आता जातं की नाही जातं हे मार्केटला माहित मित्रांनो, राईट. त्यामुळे मी पण माझ्या कॅपिटलचा 10 to 20%च वापरणार आहे. ओके, प्रॉफिटच्या पैशानेच करणार आहे. ओके, बघा, एका गुरुच्या नात्याने तुम्ही मला एवढा मन लावून रोज व्हिडिओज बघता, तर माझं कर्तव्य आहे मित्रांनो तुम्हाला रियालिटी सांगायचं. ओके, नाही तर इकडे हे करा, इकडे हे करा, इकडे हे करा, नाही. ओके, कधी कधी जर मोमेंटम नाही आला, तर मग मार्केटमध्ये दनादन ट्रॅप होतो मित्रांनो बजेटच्या दिवशी. चला, हे आपल्याला कळलं बँक निफ्टीचा प्लॅन. फटाफट निफ्टी लावून घेऊ आपण. निफ्टीमध्ये काय करायचं ते आपण समजून घेऊ. निफ्टी एकदम डेंजर झोनवर बसलेली इथे जर पाहिलं आपण तर. ओके, इथे जर पाहिलं तर ही एकदम डेंजर झोन आहे मित्रांनो. निफ्टी जर पाहिली आपण तर, ओके, सो इथे जर पाहिलं 21,800च्या वर जर निफ्टी निघाली मित्रांनो, ओके, तर निघाली असं नाही की बाबा निघाली 10.5च्या वर, 21,800च्या वर निघाल, मग तुम्ही ट्रेड माराल का? नाही. बजेटच्या बजेटच्या नंतर काय होतंय हे सर्व मेन आहे. बघा, उद्या नवीन लोकांनी ट्रेड नाही केलेलं बरं आहे. ज्यांना एक्सपिरियन्स आहे मार्केटचा, स्टॉप लॉस लावता येतो, ट्रेडिंग येते, ऑलरेडी पैसे कमवत आहेत महिन्याला 10, 15, 20,000 रुपये. ओके, ते डेफिनेटली एक एक लॉटनी केलं, ज्यांना एक्सपिरियन्स आहे, तुमच्या स्टॉप लॉस तुमच्या रिस्कनुसार तुम्ही करू शकता मित्रांनो. ओके, आणि नाही केलं तरी ओके, काय असं एकदम डोक्यावर घेऊ नका की बजेट आहे, बजेट आहे बाबा, ट्रेड केलंच पाहिजे, ट्रेड केलंच पाहिजे. ओके, सो ही गोष्ट माझी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही. ओके, त्याच्या जर वर गेलं तर इझिली 22,000, आणि 22ला जर तोडलं तर मित्रांनो इझिली 22,500 पर्यंत जे आहे मला लेवल्स इथे दिसत आहेत मार्केटमध्ये. ओके, आणि सेलिंग जर करायची म्हटली तर सेलिंग्समध्ये सुद्धा काइंड ऑफ इथे एक छोटा बॉक्स झाला, इथे एक लेवल आहे मित्रांनो. हा 21,500ला जर मार्केटने तोडलं ना मित्रांनो, तर इझिली हा 21,000पर्यंत येईल. आणि 21,000ला जर तोडला मित्रांनो खालच्याच दिशेला, तर इझिली 20,500 पर्यंत मार्केट यायला काय कमी करणार नाही. चांगला बजेट असेल तर वर जाईल, वाईट बजेट आला तर खाली जाईल, आणि बजेट जर न्यूट्रल आला तर मार्केट साईडवेज जाईल मित्रांनो. ओके, अजिबात हे करू नका की बाबा बजेट आहे बाबा, आता होलं तर काय होईल. जे नवीन लोक आहे, जे आतापर्यंत कधी ट्रेडिंग केलेच नाही, त्यांनी कमीत कमी एक बजेट तर बघा ना मित्रांनो, कसं होतं काय नाही होतं. असं थोडे बजेट झालं की आता मार्केट कधी ओपन होणारच नाही. अरे, परत शुक्रवारी ओपन होणार मित्रांनो, परत सोमवारी ओपन होणार. ओके, तर म्हणजे एकदम डोक्यावर घेऊ नका मित्र, बजेट 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 बजेट, राईट. मार्केटमध्ये मोमेंटम होऊ द्या, तुमचा ट्रेड मिस झाला तर चालेल. ओके, पण बिनाकामी कुठेही लॉसला रिकवर करू, मला सर एवढा लाख लावला आता त्या लॉसला रिकवर करायला बजेटमध्ये ट्रेड मारतो, असं करू नका मित्रांनो कोणीच. ओके, माझी जिम्मेदारी आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना, माझ्या मराठी भावांना बहिणींना सांगण्याची, कारण की अशा गोष्टी कोणीच सांगत नाही मित्रांनो कोणाला. ओके, तुम्हाला लोक एक्साइटमेंट करतील मित्रांनो, बजेट आहे, हे करा, ते करा, ही स्ट्रॅटेजी करा. ओके, पण मी मागच्या 2015-16 पासून मित्रांनो मी प्रत्येक बजेट बघत आहे मित्रांनो. मला माहिती आहे बजेटच्या दिवशी काय होतं काय नाही होत मित्रांनो. इथे बघा, आता इथे जर पाहिलं ना, याच्यामध्ये मला ही लेवल दिसत आहे 20,600च्या वर निफ्टी फायनान्स जर गेलं मित्रांनो, तर इझिली 20,700, 20,800 आणि 21,000पर्यंत सुद्धा वरच्या साईडला जाऊ शकतं. 21ला तोडलं तर परत 21,500 पर्यंत सुद्धा इझिली जाऊ शकतं मार्केट मित्रांनो. सेलिंग जर म्हटली जातात तर सेलिंग सेम याच्यासारखीच आहे. उद्या पूर्ण एक्सपायरी सुद्धा आहे मित्रांनो निफ्टीची, त्यामुळे निफ्टीची एक्सपायरी आणि बजेट एका जागेवर आलेलं आहे. त्यामुळे मार्केट खतरनाक असणार आहे मित्रांनो उद्या. व्हॉलेटाईल धनाधन 50-50, 200-200, 300-300 पॉईंटची 1 मिनिटाची कॅन्डल बनते मित्रांनो. तर त्या व्यक्तीने स्टॉप लॉस लावला नाही तर ठार संपला विषय मित्रांनो. ओके, तर हे मार्केटची भाषा आहेत मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे. बघा, इथून जर मार्केट खाली गेलं तर सिंपल आहे. सेलिंग जर पाहिजे, सेलिंग इथे नाही, एवढ्या झोनमध्ये ट्रॅप करेल मार्केट. एवढ्या पूर्ण झोनमध्ये मार्केट ट्रॅप करेल निफ्टी फायनान्स. 20,200च्या खाली निघालं पाहिजे, इझिली तो 20,000 पर्यंत येईल. 20,000च्या खाली गेला तर तो अजून खाली पडण्याची थोडी शक्यता आहे मित्रांनो जर खाली गेलं तर. ओके, बजेटच्या दिवशी लेवल्स, प्राइस ऍक्शन, इंडिकेटर्स हे हे काम नाही करत मित्रांनो. या दिवशी मॅडम काय भाषण देतात आणि त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर काय येतो हे मॅटर करतं. ओके, बजेटचा जर पूर्ण न्यूट्रल आला तर मग काय होणार,
बजेट न्यूट्रलला तर मग मार्केटमध्ये मोमेंटमच येणार नाही आणि कॉल पुटवाले धनाधन ड्रॉप होईल मित्रांनो त्यांचा. तर मला पण प्रॉपर मार्केट दिसलं तर मी ट्रेड करेल, नाही तर मी ट्रेड करणार नाही. शुक्रवारी ट्रेड करेल, नॉर्मल डेजमध्ये ट्रेड करू आपण. ओके, काही टेन्शनची गोष्ट नाही मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला रिकमेंडेशन वगैरे नव्हता, एज्युकेशनल पर्पजसाठी आम्ही बनवला. कारण की अनेक लोक कुठे कॉल पुट बाय करतील, नंतर प्रॉब्लेममध्ये येतात मित्रांनो. स्टॉप लॉस तर कसा लावू, स्टॉप लॉस सांगा सर, काय करूया, कॉलला बाय करू की सेल करू, राईट? ओके, तर त्यामुळे नवीन लोक नाही केलेलं बरं आहे. ज्यांना थोडी ट्रेडिंग येते त्यांनी तुमची रिस्क घ्या, स्टॉप लॉस घ्या. किती रुपये तुम्ही लॉस झाला तरी तुम्हाला फरक पडणार नाही. ओके ओके, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 1,00,000 रुपये आहे, तर त्याच्यातले 10,000 रुपयाने मी ट्रेड करणार. ओके, एक्झाम्पल देतोय. तर 10,000 रुपये उडले तरी मला काही टेन्शन नाही मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने माइंडसेटनी आपल्याला बजेटमध्ये ट्रेडिंग करायची असते. आता लॉसला रिकवर करायला करू म्हणून बजेटमध्ये दनादन कॉलपुट बाय केले तर शून्य पैसे व्हायला वेळ लागणार नाही. थोडं कडवं सांगतोय मी. ओके, पण ते तुम्हाला मान्य करावं लागेल मित्रांनो, मी जे सांगत आहे ते. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मनापासून मला तुम्ही सांगा. या खरखरच्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये काय होता ते सांगितलं. ओके, आणि सर्वांनी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघताय तर बी फॉर भूषण स्टॉकवर टाईप करा. तुम्ही ट्रेड करा की नका करू मित्रांनो, तुम्ही मार्केट 9:15 पासून 3:30 पर्यंत बघा. पेन कागद घेऊन नोट्स बनवा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आपण पूर्ण डिकोड करूयाच काय झालं काय नाही झालं मित्रांनो. ओके, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पण उद्याचं मार्केट सर्वांना हात जोडून विनंती आहे, 9:15 ते 3:30 तुम्ही बघा मित्रांनो. 15 मिनिट किंवा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावा ट्रेडिंग व्ह्यूवर किंवा फायर्सवर. आणि काय की उद्याचं मार्केट बघा मित्रांनो, तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला भेटतील. व्हॉलॅटिलिटी कशी असते, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी कशी असते, टाइम डिके कसा होतो, ब्रेकआउट कसं होतं मार्केट, ऑप्शन सेलर कसे होतात, ऍक्टिव्ह बाहेर, अनेक गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. ओके, इकडे बँक निफ्टी चार्ट लावा, इकडे ऑप्शन चार्ट लावा. ओके, ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग येते त्यांना. ओके, आपले व्हीआयपी बॅचचे जे विद्यार्थी ते सुद्धा करा मित्रांनो. ओके, चार्ट लावून नुसतं बघत बसा, ट्रेड करा की नका करू सांगितले मी तुम्हाला. ओके, आणि दुसरी गोष्ट जे तुम्हाला सांगितली मित्रांनो, की तुम्हाला आपलं अकाउंट मध्ये जे आहे, अनेकदा माझं काय झालं होतं, मागचे जे बजेट होतं 2021च्या दरम्यान, तेव्हा माझं अकाउंट ब्लॉक झालं होतं मित्रांनो. म्हणजे एवढ्या ग्लिच आला होता, लॉग इन होतच नव्हतं. तर त्यामुळे जे खरी ट्रेडिंग करणार आहेत मित्रांनो, ट्रेडिंगचं प्लॅन करतायत पैसे वगैरे टाकून, तर एका अकाउंटमध्ये पैसे नका टाकू, डिवाइड करून ठेवा. एक ह्या अकाउंटमध्ये, एक ह्या अकाउंटमध्ये. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर ट्रेडिंग करताय, मागच्या महिन्यापासून ट्रेडिंग वगैरे करताय, ओके, तर तुमचं ट्रेड मिस नाही झाला पाहिजे मित्रांनो तुमचा. ओके, तर त्यामुळे 1,00,000 रुपये याच्यात टाकून ठेवा, 1,00,000 याच्यात टाकू शकतो आपण. कारण की अनेकदा ते अकाउंट जे आहे मित्रांनो ब्लॉक होतं मित्रांनो. ब्लॉक म्हणण्यापेक्षा लॉग इनच होत नाही मित्रांनो अकाउंट. ओके, तर ही गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही ट्रेडिंग व्यू फ्रीमध्ये वापरायचे, अकाउंट फ्रीमध्ये ओपन करा फायर्स मित्रांनो. ओके, आणि अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट ओपन होऊन जाईल. ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज आयुष्यभर शून्य आहे मित्रांनो. 1 रुपये तुम्हाला फायरला द्यायची गरज नाही. फक्त 20 रुपये बाय, 20 रुपये सेलचे ब्रोकरेज फायर्सला द्यावं लागणार. ट्रेडिंग व्ह्यूवरून तुम्ही इथून बटन बाय दाबून डायरेक्ट बाय सेल करू शकता मित्रांनो फायर्समध्ये. आणि तुम्ही टीव्हीवर सुद्धा चार्टला कनेक्ट करू शकता जर तुमच्याकडे अँड्रॉइड टीव्ही आहे तर फायर्स टीव्ही ॲपला डाउनलोड करून. ओके, तर आणि आमच्या लिंकनी जर तुम्ही फायर्समध्ये तुमचं अकाउंट ओपन केले तर फेब्रुवारी महिन्यात आता फ्री क्लासेस सुरू होत आहेत मित्रांनो आमचे. ओके, ज्यांनी आमच्या लिंकनी फायर्समध्ये अकाउंट ओपन केलं आहे आणि ॲक्टिव्हली ट्रेड करतायत. ओके, सो पटापट तुम्ही फायर्समध्ये आपलं अकाउंट ओपन करा. ज्यांचं ऑलरेडी फायर्समध्ये अकाउंट ओपन आहे त्यांनी जस्ट मेसेज करा की भूषण सरांच्या 10 वर्षाच्या 2034 ग्रुपपर्यंत ॲड करा. ओके, तुम्हाला ट्रेडर बनवल्याशिवाय सोडणार नाही मित्रांनो, मी गोष्ट लक्षात ठेवा, राईट? सो थँक्यू सो मच आता व्हिडिओ बघितल्याबद्दल. सर्वांना परत एकदा सांगतोय, हा बजेट आहे, हा आखरी बजेट नाही आहे, हा डिस्काउंट ऑफर नाही काय जाणार आहे. अरे उद्या नाही केले ट्रेड तरी चालेल, तुमचे पैसे वाचणं महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ट्रेडिंग येत नाही तर. ओके, ज्यांना ट्रेडिंग येते त्यांनी सुद्धा फुल कॅपिटलने अजिबात ट्रेड करू नका. ओके, प्रॉपर स्टॉप लॉस लावा, प्रॉपर पद्धतीने करा, नाही केलं तरी चालेल मित्रांनो. ऑब्झर्व करा तुम्ही. ओके, अभ्यासामध्ये एवढी ताकद आहे, पुढच्या बजेटला पैसे कमवून घ्याल मित्रांनो. पण एकदमच हे करू नका, मार्केट ओपन झालं की लोक कॉल पुट बाय करायला लागतात, काही करतात, असं अजिबात करू नका मित्रांनो. ओके, मी एवढे बजेट बघितलेले, मला माहिती आहे काय होतं. ओके, तर ही एक गोष्ट सांगितली. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्वांना साईराम, स्वामी ओम, जय श्री कृष्ण, जय सियाराम एव्हरीवन. बाय बाय.